अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीत संतोष देशमुखांचा अडथळा होता। कंपनीची बाजू घेत देशमुखांनी आव्हान दिलं होतं, म्हणूनच कराडसह इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा मोठा दावा। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बीड न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने, दोन्ही बाजूचे वकील देखील आंदोलनात सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलक ताब्यात। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप, कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी देखील कोर्टात सादर। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती, तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबवावं, वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थक आक्रमक, पांगरी ग्रामस्थांकडून परळी बीड रोडवर टायर जाळून आंदोलन, तर मोबाईल टॉवरवर चढत समर्थकाची घोषणाबाजी। व्यापारी संघटनांकडून देखील बेमुदत बंदची हाक। एकमेकांविषयी द्वेषभावना ठेवू नका, महायुतीमधील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा, पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला। जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन। नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून 100हून अधिक मुली महिलांचं लैंगिक शोषण, ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार। कुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक, पत्नीविरोधातही सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल।